वेदाचे बाबा, नीट आठवा ना, कुठेतरी ती गोष्ट लिखित स्वरूपात असेलच. अगं, आजीने सांगितलेल्या गोष्टी लिहिलेल्या असतात का? बरं अथर्वांना विचार, आजींचं काही सामान आहे का घरात? त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल. म्हणजे एखादी वही किंवा ट्रंक वगैरे. विचार. आजीचं घरात काही सामान आहे का? म्हणजे एखादी ट्रंक वगैरे? आय डोंट नो, मला माहित नाही. आजी गेल्यानंतर तिचं बरंच सामान इधर मी दान केलं होतं किंवा देऊन टाकलं होतं. पण मी तुला जी स्टोरी सांगतो तीच स्टोरी आहे. तुला तीच स्टोरी लिखित फॉर्मॅटमध्ये का हवी आहे? काय काय शोधायचा प्रयत्न करतेस तू? ते त्या दोघींनी त्या चेटकिनीला कसं मारलंय इतकंच जाणून घ्यायचं होतं फक्त. अगं, स्टोरीजमध्ये एवढे डिटेल्स कुठे असतात? आजीला तिच्या आजीने गोष्टी सांगितलेल्या असतील, त्याच गोष्टी आजीने मला सांगितल्या आहेत. दॅट्स इट. मीरा, अथर्व म्हणतायत तेही खरं असूच शकतं. पण तरी आपण आपला शोध थांबवायचा नाहीये. या गोष्टीतच आपल्याला पुढचा मार्ग सापडू शकतो. अनन्याताई, मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते. काही गरज नाहीये, मला नको आहे. नमस्कार. अरे या या या. नमस्कार. 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 बस प्लीज. मीरा, चहा आणशील प्लीज? हो, आणते. नाही नाही, आम्ही आत्ताच घेऊन आलो. एक काम होतं, त्यासाठीच आम्ही आलो आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण आपल्या वर्धापन दिनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतोय. तर त्या संदर्भात बोलायचं होतं. दादासाहेब नुकतेच गेलेत, ते आपल्यात नाही आहेत. तर कार्यक्रम केला तर चालेल का नाही हे विचारायचं होतं. नाही, ऑफकोर्स. बाबा दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम करायचे. सो हा कार्यक्रम करत राहणं ही एका अर्थी त्यांना दिलेली मानवंदना ठरेल. सो आपण हे करूयात, नक्की करूयात. चालेल. मग यावेळी प्रमुख पाहुणे? यावेळेस चीफ गेस्ट माझी वाईफ मीरा रामपुरे असेल. आम्ही सगळे येऊ कार्यक्रम अटेंड करायला. अरे वा, मस्तच. नाही म्हणजे काहीतरी बदल हवाच ना. का बदल का हवाय? दरवर्षी आई चीफ गेस्ट असते ना. हो हो, मॅडमच असतात. दरवर्षी आई चीफ गेस्ट म्हणून जाते, मग यावर्षीही आईच जाणार. अनन्या, मी खूप विचार करून हा डिसिजन घेतला आहे. काय विचार केलायस तू? आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात, चालेल? का? या विषयावर आत्ताच बोलू ना आपण. आई काहीच बोलत नाही म्हणून तुम्ही काही डिसिजन घ्याल का? आणि ती एक्सेप्ट करेल? तिच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? आणि काय वागताय तुम्ही हे?
आई काहीच बोलत नाहीये याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तिलाही इमोशन्स आहेत. आम्ही चर्चा करून कळवतो तुम्हाला. हो मी कॉल करतो. चालेल, हरकत नाही, येतो आम्ही. नमस्कार. अहो अनन्याताई, निदान बाहेरची माणसं असताना तरी थोडं सांभाळून का? घ्या. बाहेरच्या लोकांना काय वाटेल याची काळजी आहे तुला, आणि आईला काय वाटेल याचा काहीच विचार करत नाहीयेस तू. हे काय वागणं आहे वहिनी? तिला कोणी काही बोलत नाही ना म्हणून ही अशी वागते. आणि चीफ गेस्ट म्हणून आईच जाणार. एंड ऑफ डिस्कशन. अनन्या, अति होतंय, जरा शांत बस. काय शांत बसू? तुम्ही बोलताय ते चालतंय का? काय चाललंय? ही काय भाषा आहे आणि ही काय पद्धत आहे बोलायची? मग काय करू मी? कुणाला तरी बोलावंच लागणार ना. आणि दादा, तुला माझा राग येईल, पण मीरा वहिनीला ना तू डोक्यावर चढून ठेवलंयस. अनन्या, वेदाचं बाबा, ऐका ना, आता तुम्ही आत चला, आपण नंतर बोलूया. हा, मीरा ही बोलती. प्लीज प्लीज चला. वा मंजिरी वा, चांगला खेळ खेळतेस हं? आणि तेही अनन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. वा. मीरा, तू मध्ये यायला नको होतस. हो, तुम्हाला समजत का नाहीये? हे सगळं ती मंजिरी करतीये. अगं, मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा आहे ज्या प्रकारे ती तुझ्याबद्दल बोलली आहे, तिची बोलायची पद्धत. पण या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये. त्यांना असं वाटतंय की त्या त्यांच्या आईची बाजू घेत आहेत. या सगळ्यात त्यांचा वापर केला जातोय. हे बघा, तुम्ही सुद्धा आधी असेच होतात की नाही? आई आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला ना. आपल्या माणसांबद्दल सत्य स्वीकारायला वेळ लागतो, आणि ज्यांच्यावर आपल्याला जास्त विश्वास असतो ना त्यांच्यावर संशय घ्यायला वेळ लागणार ना.